नमस्कार, आपले सर्वांचे स्वागत आहे। लाखो कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा, आता सहज काढता येणार 1,00,000 रुपये। चला तर पाहूया ही आनंदाची बातमी। त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। ही आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना आणि इतर कर्मचाऱ्यांना शेअर करायलाही विसरू नका। लाखो कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे। आता कर्मचाऱ्यांना सहज 1,00,000 रुपये काढता येणार आहे। तुम्ही जर EPFOचे सदस्य असाल तर ही बातमी आता तुमच्यासाठी खास असू शकते। EPFOने PF फंड काढण्याच्या नियमात आता मोठे बदल केलेले आहे। आरोग्य आणीबाणीच्या काळात जे लाखो कर्मचारी त्यांच्या PF खात्यातून पुरेसे पैसे काढत नाहीत त्यांच्यासाठी ही मात्र दिलासादायक बातमी असणार आहे। आता तुम्ही EPF सदस्य 68J अंतर्गत 1,00,000 रुपये काढू शकता। यापूर्वी ही मर्यादा केवळ 50,000 रुपये होती। या संदर्भातील सॉफ्टवेअर ॲप्लिकेशनमध्येही बदल करण्यात आलेले आहे। सदस्य त्यांच्या विविध गरजांसाठी फॉर्म 31 द्वारे PF निधी काढू शकतात। यामध्ये लग्न, कर्जाची परतफेड, घर, जमीन किंवा प्लॉट खरेदी करणे, मुलांवर उपचार, शिक्षण आणि लग्न इत्यादी इतर गरजांचा समावेश होतो। EPFOने या उपचारासाठी पैसे काढण्याची मर्यादा आता वाढवण्याबाबत माहिती देणारे परिपत्रक जारी केलेले आहे। EPF 68J अंतर्गत आता कर्मचारी स्वतःच्या किंवा त्याच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या आजाराच्या उपचारासाठी आगाऊ पैसे आता काढू शकतात। नियमामध्ये बदल केल्यानंतर आता सदस्य 1,00,000 रुपये किंवा 6 मूळ वेतन आणि DA यापैकी जे कमी असेल ते आता काढू शकतात। यासाठी कर्मचाऱ्यांना फॉर्म 31 सोबत एक प्रमाणपत्रही सादर करावे लागेल, ज्यामध्ये त्यांची आणि डॉक्टरांचीही स्वाक्षरी असली पाहिजे। यासोबतच आपत्कालीन परिस्थितीत कर्मचारी PF फंडातून पैसे काढू शकतात। यासाठी काही नियम करण्यात आलेले आहे। कलम 68J मध्ये आजाराच्या उपचारासाठी PF खात्यातून काढलेले पैसे आणि त्यासाठी आवश्यक अटींचीही माहिती परिपत्रकात दिलेली आहे। पुन्हा भेटू YouTube चॅनलमध्ये नवीन अपडेट्ससह। तोपर्यंत आनंदी राहा। नमस्कार।